नमस्कार. मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर, पवनी, जिल्हा भंडारा. आज आपण एका आजाराबद्दल चर्चा करणार आहोत. माझे काही पेशंट आहे ज्यांना त्रास होता फ्रोझन शोल्डरचा. त्यांचा आग्रह होता की मॅडम आपण या आजारावर मार्गदर्शन करावं, कारण होमिओपॅथिक मेडिसिननी त्यांना पूर्ण आराम झाला आणि किती चांगल्या प्रकारे औषधी काम करतात हे त्यांनी त्याचा अनुभव घेतला. तर त्यांचा आग्रह होता की मॅडम आपला अनुभव आणि हा आजार काय याच्याबद्दल मार्गदर्शन आपण कृपया करावं, म्हणून हा व्हिडिओ आज तयार करत आहे. फ्रोझन शोल्डर हा एक असा आजार आहे ज्याच्यामध्ये शोल्डरमध्ये पेन, अकडण आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो की खांद्याचं अकडण. जसं आपला हा खांदा आहे, हा फ्रोझन म्हणजे याच्या शब्दातच त्याचा अर्थ आहे का फ्रीज झाल्यासारखा होतं, म्हणजे स्टीफ किंवा फ्रीज होणं म्हणजे फ्रोझन शोल्डर किंवा खांद्याचं अकडण किंवा खांद्याचं दुखणं. आपला जो हा शोल्डर जॉईंट आहेत, दोन जॉईंट आहे शोल्डर, ठीक आहे. तर हा बॉल आणि सॉकेट जॉईंट आहे. जसं एखादं सॉकेट असते आणि हा बॉल आहे, या पद्धतीचा तो जॉईंट आहे. म्हणजे हे दोन बोन असतात. याच्यामध्ये हा जो मूवमेंट आहे ही फ्रीली करू शकतो. जसं आपला खांदा आपण बघतो, आपण हात वरती नेऊ शकतो, मागे नेऊ शकतो, वर खाली गोल मागेच्या साईडनी पण फिरू शकतो, समोरच्या डायरेक्शननी पण आपण त्याला राऊंड त्याला मूव करू शकतो. म्हणजे हा पूर्णपणे मूव होतो. परंतु हा जो जॉईंट आहे, या जॉईंटला अटॅच करण्यासाठी याच्या बाजूनी लिगामेंट्स आणि टेंडॉन्स असतात. लिगामेंट्सचं काम असते, जसं एखाद्या दोरीने आपण बांधून ठेवतो हा जॉईंट, ठीक आहे. इकडून इकडे खालपर्यंत याला पूर्ण कवर करून बांधून ठेवतो एखाद्या दोरीसारखं, त्याला आपण लिगामेंट म्हणू शकतो. आणि टेंडॉन म्हणजे ज्या मसल्स असतात याला अटॅच, सगळ्या बोन्सला ज्या अटॅच मसल्स असतात, म्हणजे त्या बोनपासून मसल अटॅच करण्याचं जे माध्यम आहे त्याला टेंडॉन्स म्हणतात. म्हणजे लिगामेंट आणि टेंडॉन या दोन्हीमुळे पण आपले जे सांधे असतात हे बरोबर जोडलेले असतात किंवा त्याला ते बरोबर अटॅच केलेलं असते. तर जेव्हा या लिगामेंट्समध्ये आणि टेंडॉन्समध्ये कुठेतरी इन्फेक्शन तयार होते, कुठेतरी सुजन तयार होते, ते मेन कारण आहे की हा जो शोल्डर आहे हा पूर्णपणे मूव करू शकत नाही किंवा इथे दुखणं आहे, सुजन आहे. तर फ्रोझन शोल्डरच्या 3 फेज असतात. तर सगळ्यात पहिली जी फेज आहे, पहिली जी स्टेज असते त्याच्यामध्ये इथे इन्फ्लामेशन तयार होते. जे टेंडॉन्स आणि लिगामेंट आहे तिथे कुठेतरी सुजन, तिथे लालसरपणा आणि दुखणं हे त्याचं लक्षण पहिलं असते. परंतु हे जे पेन असतो, हा दुखणं असते, हे मोस्टली संध्याकाळनंतर किंवा रात्री झोपेमध्ये बेडवर गेल्यानंतर हा त्रास जास्त जाणवतो पेशंट लोकांना. आणि मेन जे कारण आहे त्याचे फ्रोझन शोल्डरचे, मोस्ट कॉमन जो फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम आहे हे डायबिटीजवाल्या पेशंटला, ज्यांना डायबिटीज मेलाइटस आहे, ज्यांना हायपरटेन्शनची हिस्ट्री आहे, जर कोणाला थायरॉईड असेल, त्याच्यानंतर जर कोणाला इंजुरी झाली असेल, कधी काही लागला असेल, जसं आता कोणी पडलं आहे तर एकदम आपण हात खाली टेकवतो तर इथे जर्क होतं, त्या जर्कमुळे पण टेंडॉन आणि लिगामेंटला इंजुरी होते. किंवा लिगामेंट टेंडॉनची इंजुरी आहे, त्याचं टियर आहे, लिगामेंट टियर झालं असेल, कोणाचा काही ॲक्सिडेंट झाला असेल. परत रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, जसं वाताचा त्रास आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये सुद्धा इन्फेक्शन त्या सांध्यामध्ये तयार होते. कोणाच्या शरीरामध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण जर वाढलेलं असेल, युरिक ॲसिड हे तिथे साचते, मग त्या सांध्यामध्ये जमा होते, त्याच्यामुळे सुद्धा स्टिफनेस, स्वेलिंग आणि सुजन आणि दुखणं हे त्याच्यामुळे हे पण त्याचंही लक्षण आहे. आणि जी सेकंड फेज असते बघा, सेकंड फेजमध्ये पेन, इन्फ्लामेशन हलकंसं थोडं कमी झालेलं असते. म्हणजे हा इन्फ्लामेशनचा पिरियड आहे, हा 2, 4, 5 महिने चालू राहतो. पण 4-5 महिने झाल्यानंतर 6व्या 7व्या महिन्यामध्ये हळूहळू तिथे स्टिफनेस तयार होते. स्टिफनेस म्हणजे काय, म्हणजे अकडण. म्हणजे हा हात जो आहे हा पूर्णपणे वर जाणार नाही, हा जसा मागे केला तर हा पूर्ण मागे जाणार नाही, ठीक आहे. किंवा हा समोर आपण हात असा केला तर हा पूर्णपणे वरती जाणार नाही. तर याला म्हणतात स्टिफनेस. याच्यामध्ये स्टिफनेसची स्टेज जेव्हा असते तेव्हा पेन थोडा कमी असतो. आपण पुष्कळ वेळा बघतो का फ्रोझन शोल्डरसाठी योगा एक्झरसाईज खूप चांगल्या प्रकारे काम करते. परंतु ती केव्हा करायला पाहिजे त्याची पण वेळ आहे. जी पहिली स्टेज असते इन्फ्लामेशनची, जेव्हा तिथे दुखणं असते, जेव्हा तिथे पेन असतो, खूप जास्त सुजन असते, आतमधून रेडनेस झालेलं असते, या स्टेजला जर आपण योगा एक्झरसाईज केली तर तो पेन परत जास्त वाढणार. जी सेकंड स्टेज आहे फ्रोझन शोल्डरची, जिच्यामध्ये दुखणं थोडं कमी असते पण स्टिफनेस असतो, हा एकदम चांगला फेज आहे, ज्याच्यामध्ये आपण एक्झरसाईज, योगा पेशंटला ॲडवाईस करू शकतो, ज्याच्याने खूप चांगले रिझल्ट्स मिळतात. आणि तिसरा जो स्टेज असते ती असते रिझॉल्युशनची, म्हणजे ते स्टिफनेस, स्वेलिंग हळूहळू कमी होते. हे 1-1.5 वर्ष घेते, पण हा क्रॉनिक प्रॉब्लेम झाला. या प्रॉब्लेमसाठी आपण पुष्कळ वेळा बघतो का पेशंट पहिले तर निदान नाही लागत का नेमकं कशामुळे आहे, म्हणजे आर्थरायटिसमुळे आहे का, युरिक ॲसिड वाढल्यामुळे आहे का, इंजुरीमुळे आहे पेशंटला, डायबिटीजची हिस्ट्री असेल, थायरॉईडची असेल, हायपोथायरॉइडिझम असेल त्याच्यामुळे सुद्धा होतं, वेट जर जास्त असेल, पेशंट ओबेज असेल तर त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास होतो. जर परफेक्ट निदान लावलं तर पेन किलर गोळ्या पुष्कळ जण घेतात, काही दिवस तर आपण बघतो का असंच मेडिसिन घेत राहतात, दुखत आहे दुर्लक्ष करण्यात येते, तात्पुरता त्याच्याने आराम होतो गोळ्या खाईपर्यंत, औषध बंद झालं का परत ते काही दिवसांनी जशाला तसंच होते.
परंतु होमिओपॅथिक मेडिसिन या सगळ्या प्रॉब्लेमसाठी एवढ्या चांगल्या आहेत. जसं होमिओपॅथीमध्ये लिगामेंट टिअरसाठी, लिगामेंटच्या इंजुरीसाठी, टेंडॉन्सच्या इंजुरीजसाठी, टेंडॉनला जर स्वेलिंग आली असेल त्याच्यासाठी होमिओपॅथिक मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करतात. अनेक होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत, जसं आर्निका आहे, रूटा आहे, ब्रायोनिया आहे, कॉस्टिकम आहे, रस्टॉक्स आहे, रोडोडेंड्रॉन आहे, सल्फर आहे, नक्सोमिका आहेत. काही काही मेडिसिन कॉन्स्टिट्युशनली पण आपल्याला तिथे द्यावं लागतात. पेशंटचं ॲज अ होल कॉन्स्टिट्यूशन काय आहे, फक्त त्याचे लक्षणं पेशंटचे न बघता पेशंट कॉन्स्टिट्युशनली त्याला कोणतं मेडिसिन, कोणत्या मायाझमचा पेशंट आहे हे डायग्नोज करून होमिओपॅथिक मेडिसिन ह्या देण्यात येतात. तेव्हाच तो आजार जो आहे तो जडापासून जाईल. फक्त सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट जर आपण दिलं त्याचे लक्षणं बघून तर ते फक्त तात्पुरताच आराम होणार. परंतु ह्या औषधी घेताना पण त्या कोणत्या पोटेन्सीमध्ये घेतल्या पाहिजे, त्याचे डोजेस कसे असले पाहिजे हे आपण चांगल्या तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरच्या सल्ल्याने किंवा फिजिशियनच्या सल्ल्यानेच ते घ्यायला हवं. आपल्या मनाने जसं मी नाव सांगितले म्हणून तुम्ही त्या मेडिसिन घ्याल, परंतु त्याचा यूज कसा करायचा, त्याचे डोजेस कसे आहे, प्रत्येक पेशंट हा इंडिव्हिज्युअल वेगळा आहे. होमिओपॅथी नेहमी म्हणतं का प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा डिफरंट आहे. प्रत्येक वयानुसार पेशंटच्या म्हणजे फिमेल आहे, जेंट्स पेशंट आहे, त्याच्यानुसार मेडिसिन चेंज होतात. त्या लहान मुलं आहे, लेडीज आहे, महिला आहे, वयस्कर आहेत, वृद्ध आहे, त्याच्यानुसार त्याचे डोजेस हे बदलतात, मेडिसिनही चेंज होतात. म्हणून आपल्याला ट्रीटमेंट घेताना योग्य डॉक्टरच्या सल्ल्याने आपण घ्यावं. अनेक पेशंट आता मला 18-19 वर्ष झाले आहे, याच्यामध्ये अनेक असे फ्रोझन शोल्डरचे पेशंट आहेत ज्यांना खूप चांगल्या प्रकारे आराम झाला. भंडाऱ्याचे एक पेशंट होत्या, मधात मी त्यांचा व्हिडिओ टाकला होता. त्यांचा हात थोडाही वर नव्हता जात, मागे नव्हता जात, त्यांना रोटेट करायलाही त्रास व्हायचा. आता त्यांना पूर्णपणे आराम आहे. आज सकाळीच एक काकाजी अडळचे पेशंट आले होते. त्यांना डायबिटीज आणि हायपरटेन्शन दोन्ही आहे आणि त्यांना सुरुवातीला राईट शोल्डरला त्रास होता खूप जास्त. तेव्हा ते गडचिरोलीला सर्व्हिसला होते, तर ते तिथून यायचे मेडिसिनसाठी. पण त्यांनी कंटिन्यू औषध 3 महिने माझ्याकडे घेतलं आणि तो राईट शोल्डरचा त्यांचा पूर्ण प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झाला, तो एकदम ओके झाला आहे. आता त्यांना 3-4 महिने झाले, आता ते रिटायर झाले, अडळला राहतात. आता त्यांना लेफ्ट शोल्डरला त्रास होत आहे. तर सकाळी आले होते, आता मेडिसिन घेऊन गेले, तेही त्यांना आराम होणार. परंतु जर तुम्ही रेग्युलर घेतलं तर खूप चांगले रिझल्ट औषधांचे आहे. आणि होमिओपॅथिक मेडिसिन एकदम बेस्ट जर तुम्हाला जडापासून काढायचं आहे. नाहीतर तुम्हाला पेनकिलर वगैरे तुम्ही घेतलं, दुखण्याच्या गोळ्या घेतल्या तर तात्पुरता आराम होणार. आणि आता सध्या पेशंटला पेनकिलर्सने ॲसिडिटी वाढणं, छाले येणं, गळ्यात तोंडामध्ये छाले येणं, पोट साफ नाही होणं, हे सगळे साईड इफेक्ट्स त्याचे होतात. तर आपल्या सर्वांना या आजाराबद्दल माहिती द्यायची होती आज. थँक्यू, धन्यवाद.